जुल्म जब भी हद से ज़्यादा बढ़ने लगता है वहीं से बदलाव का सूरज निकलने लगता है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी बसून अशी भावना खासदार चंद्रशेखर आझाद यांनी व्यक्त केलेली आहे. आज लंडनमध्ये भारतीयांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या युवा कार्यकर्त्यांवरती भारत सरकारने पोलिसांनी जो लाठीचार्ज केलेला आहे याचा निषेध व्यक्त करून राष्ट्रगीत म्हणून कॉक्रोच जनता पार्टी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो अशा पद्धतीच्या घोषणा केल्या गेल्या आणि भारतीय तरुण तरुणींवर जंतर मंतर आणि दिल्लीमध्ये जो पोलिसांकडून सरकारकडून लाठीचार्ज केलेला आहे त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे. सनदशीर मार्गाने कायद्याने चालणारे विद्यार्थी चालत जाणारे विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केलेला आहे. पोलिसांनी अमानुष मार केलेला आहे. विद्यार्थ्यांवरती पोलिसांनी दगडफेक केलेला आहे आपण पाहतोय. त्याचबरोबर विद्यार्थी आक्रोश करतायत, मारा एकदाचं मारून टाका अशा आक्रोश भावना विद्यार्थी आणि सामान्य नागरिक जंतर मंतर दिल्लीमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतात. तरी देखील या सरकारला घाम फुटत नाही. हे सरकार संवेदनशील नाही. एका पत्रकारांनी या पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं की विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारची हिंसा न करता देखील तुम्ही अश्रुधुरांचा वापर का केला, अश्रुधुरांच्या नळकांड्यात त्यांच्या या आंदोलनावर का फेकल्या, म्हणजे पोलिसांनी या ठिकाणी अराजकता निर्माण केलेली आहे. एवढंच नव्हे तर बॅरिकेडमध्ये करंट लावल्याच्या भावना देखील या विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी या आंदोलकांवर लाठीचार्ज करून त्यांच्या नडग्या फोडलेल्या आहेत, त्यांचे टांगडे तोडलेले आहेत. ह्या पोलिसाबरोबर हा जो कोण दिसतोय हिरव्या टी शर्टवरती हा काय पोलीस आहे का? पोलिसांनी आणि सरकारनीच यामध्ये या आंदोलनाला गालबोट लागण्यासाठी म्हणून असे काही मोदी भक्त किंवा संबंधित अराजकता पसरवणाऱ्या भावनेचे लोक या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये दाखल केलेली या ठिकाणी दिसते. पोलिसांबरोबर ह्या हिरव्या शर्टमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणारा आणि हा पोलीस कसा स्वतःच घसरून पडला होता हे देखील आपण पाहतोय. या ठिकाणी आपण पाहतोय की विद्यार्थी शांततेत मार्गाने आंदोलन करत असताना चालत असताना देखील यांच्यावरती अश्रुधुरांचा वर्षाव केलेला आहे, यांच्यावरती लाठीचार्ज केलेला आहे. आणि हे कायदेशीर सनदशीर मार्गाने शांततेच्या मार्गात जर का असं होत असताना सरकारने लाठीचार्ज करणं म्हणजे विद्यार्थ्यांची स्वप्नभंग करणं, विद्यार्थ्यांना यांना संपवायचं की काय, अशा पद्धतीची परिस्थिती दिल्लीमध्ये जंतर मंतर या ठिकाणी 20 जुलैला संपूर्ण जगानं पाहिलेले. आपण पाहतोय की या आंदोलकांवरती पोलिसांनी अश्रुधुरांचा या ठिकाणी वापर केलेला आहे आणि इजा होईल, अपघात होईल, या आंदोलनामध्ये गालबोट निर्माण होईल अशा पद्धतीचं चित्र पोलिसांनी या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि आंदोलकांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीची अमानुष कारवाई पोलिसांकडून सरकारकडून केलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. विद्यार्थ्यांची काय मागणी होती? विद्यार्थ्यांची मागणी होती की विद्यार्थ्यांचं जे नुकसान होत चाललेलं आहे, विद्यार्थ्यांनी ज्या आत्महत्या केल्या, ज्या नीट फुटी प्रकरणामुळे एवढं हे झालेलं आहे, त्याची नैतिक जबाबदारी म्हणून धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा एवढीच मागणी होती. सरकारला जर का या विद्यार्थ्यांशी अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांच्याशी जर का डायलॉग करायचा असता तर गेली 30 दिवस चाललेल्या आंदोलनामध्ये एकदा तरी पुढे येऊन डायलॉग केला असता. परंतु सरकारला हे आंदोलन चिघळायचं होतं, यांना हलक्यात घेतलं होतं. विद्यार्थी या भारत देशाचे नागरिक नाहीत का? विद्यार्थ्यांवर त्यांना जाणूनबुजून दुर्लक्ष करायचं होतं म्हणून हे जे आता विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज, अश्रुधुरांचा वापर आणि विद्यार्थ्यांना मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, विद्यार्थ्यांचं संविधानिक मार्गानं आंदोलन चाललेलं चिरडून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, अराजकता माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे, ही सर्व चुकी भारत सरकार, त्या ठिकाणी असलेलं पोलीस आणि प्रशासनाचे आहे हे संपूर्ण जगानं पाहिलेलं आहे. पोलीस कितीही म्हणू देत की आम्ही योग्य कारवाई केलेली आहे आणि प्रोफेशनल कारवाई केली, पण ही आपण जी काय चित्र पाहतोय वेगवेगळ्या माध्यमांवरती, सोशल माध्यमांवरती, ही चित्र जी अमानुष कारवाई जगासमोर येऊ नये म्हणून सुद्धा प्रयत्न केला होता, नेट बंद केलं होतं. आणि हे जे सामान्य विषयामधले हे जे गुंड आहेत, हातात लाठ्या काट्या आहेत, पोलिसांच्या सोबत आहेत आणि तरुणांवरती, या आंदोलकांवरती हल्ले करणारे हे हल्लेखोर तरुण कोण आहेत, या प्रश्नाचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यावं लागणार आहे. ही घुसखोर मंडळी कशी घुसली बघा. पोलिसांच्या काही पोलीस आहेत त्यांच्या ड्रेसवरती बॅच नाही आहे, अशी पोलीस मंडळी घुसून देखील या ठिकाणी अराजकता माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सपशेल सरकार फेल ठरलेलं आहे. हे संविधानिक पद्धतीनं चाललेल्या आंदोलनामध्ये हे घुसखोर कोण आहेत हे लाठ्या काट्या घेऊन आणि आंदोलकांना विचारतात की कुठून आलात आणि त्यांच्यावरती हल्ले करणारे हे जे कोण आहेत
हे आपण पाहतोय की एका आमदाराला पोलिसांनी उचलून फेकलेलं आहे. अशा पद्धतीची परिस्थिती, ही अराजकता कोणी पसरवलेली आहे. पोलिसांनी दगडफेक करणं, पोलिसांनी आंदोलकांना उचलून फेकलं, आंदोलकांची जे टेंट आहे ते उचलून काढणं किंवा तो टेंट तिथून बाजूला सारणं आणि आंदोलकांना या ठिकाणाहून हाकलून लावण्याचा जो प्रयत्न आहे, त्या बाबतीत देखील हे सगळे प्रयत्न हे सरकारचे आहेत आणि सरकारने या आंदोलकांना गालबोट लावलेला आहे. आंदोलन चिरडून टाकलेलं आहे. संविधानिक मार्ग आणि डेमोक्रेसी जी भारतामध्ये आपण म्हणतो, ती या आंदोलकांच्या मनामध्ये अशी शंका निर्माण झालेली आहे की आपण डेमोक्रेसीमध्ये वागत आहोत की हुकुमशाहीमध्ये आहोत. अभिजित दिपके याबद्दल देखील बोलत आहेत की कशा पद्धतीनं मोकळ्या ॲम्ब्युलन्स घुसवून या ठिकाणी अराजकता माजवण्याचा प्रकार सरकारने केलेला आहे. 20-30 हजारों के लोगों के बीच में आपण पाहतोय की आंदोलक शांततेत उभे असताना, शांततेने चालत असताना, शांततेने मार्च करत असताना देखील त्यांच्यावरती लाठ्या काट्या झालेल्या आहेत. एवढे दिवस आंदोलन चालू असताना सरकार आंधळं होतं का? दिसत नव्हतं का? एवढे दिवस आंदोलन चालू असताना सरकार भैरव होतं का? त्यांना या तरुणांचा आक्रोश ऐकायला जात नव्हता का? काल एवढा सगळा राडा झाल्यानंतर, तरुणांना इजा केली, तरुणांना हाणमार केल्यानंतर सरकार JP नड्डांच्या माध्यमातून आंदोलकांशी चर्चा करायला तयार झालं. परंतु आता अभिजित दिपके यांनी स्टँड घेतलेला आहे की जोपर्यंत आमच्या पूर्ण मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार आहे.